ब्रीदवाक्य आहे आणि आज या ब्रीदवाक्याला साजेचे असे काम आपल्या गावातील ग्रामस्थांनी मान्यवरांनी केल्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो, धन्यवाद मानतो। का आज जुन्नर तालुका बघत की पिंपरी पेंढार गावची बैठक आपल्या जयसिंग अण्णाच्या रूपाने पंचायत समिती सदस्य इलेक्शनच्या संदर्भात जी गाव बैठक लावली ती गाव बैठक कशी झाली अशी साजेशी गाव बैठक आज इथे पार पडत आहे। त्याच्याबद्दल सर्व समोर बसलेले मान्यवर, इकडे बसलेले ग्रामस्थ यांचे सगळ्यांचे मी आभार मानतो आणि नक्की जयसिंग रावाच्या हातातून आपल्या पिंपरी पेंढार गावासाठी भरपूर असं चांगलं काम होईल याची मी ग्वाही देतो। जयसिंग अण्णा पोटे हे जुन्नर तालुक्यातील पंचायत समिती सदस्य म्हणून प्रचंड बहुमताने जुन्नर तालुक्यातील सगळ्या पंचायत समितीमधून असंख्य मतांनी निवडून येतील ही मी तुम्हाला ग्वाही देतो। आणि निवडून तर ते 100% येणार, पण सभापती पद हे आरक्षण लागल्यामुळे उपसभापती पद हे पिंपरी पेंढारला नक्की मिळणार ही 100% मी ग्वाही देतो। आणि रस्ते, लाईट, गटार ही कामं पूर्ण होतील, हे कायमस्वरूपी कामं चालू असतात। पण माझं ग्रामस्थांना विनंती आहे, आपल्या गावामध्ये 5 वार्ड आहे। आज बोर्डे डॉक्टर सारख्यांनी यांनी सांगितलं की आपल्या गावात क्रीडा संकुल व्हायला पाहिजे। नीतू ताईंनी सांगितलं की आम्हाला महिला बचत गटासाठी एक ऑफिस पाहिजे। अशी ज्याला वाटतात का आपल्या गावासाठी ही कामं झाली पाहिजे त्यांनी प्रत्येकाने एका कागदावर लिहून आणायचे। प्रत्येक ग्रामपंचायत सदस्यांनी त्याच्या वार्डमध्ये आपल्याला सामाजिक कामं आपल्या पोरांसाठी, आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी काय करता येईल जेणेकरून पिंपरी पेंढार गाव हे महाराष्ट्रातील लोक बघायला येतील याची मी तुम्हाला ग्वाही देतो। 100% येणार। मला काल परवा नांदेडवरून फोन आला होता एका सरपंचांचा, तर ते म्हणजे मला तुमचं गाव बघायला यायचे, तुमची स्वर्गभूमी बघायला यायची। त्याचं कारण असं तुम्ही म्हणजे नांदेडवरून फोन कसं काय आला। माझ्याकडे नांदेडचे ड्रायव्हर आहेत, उरुळ कांचनवरून मी ज्यावेळेस माझ्या गाडीमध्ये इथं झाड आणली त्यावेळेस त्यांनी सांगितलं तिकडं काही स्मशानभूमी असे बनवले, त्यांनी माझ्याकडून फोटो घेतले, तिकडे पाठवले। ते म्हणले मला तुमचं गाव बघायला यायचंय। तर मी त्यांना म्हणलं मला 7 तारखेपर्यंत वेळ नाही, तुम्ही 7 तारखेनंतरचा ड्रायव्हर घ्या। 7 तारखेच्या नंतर ते 100% आपल्या गावामध्ये येणार आहे। नांदेड काय पूर्ण महाराष्ट्र पिंपरी पेंढार बघायला देईल ही तुम्हाला ग्वाही देतो। आणि आपले शिवनेर भूषण किरुशेठ बाबांनी जे आपलं गाव घडवलंय त्यांचं नाव कायमस्वरूपी असंच पुढे ठेवत ठेवू ही तुम्हाला ग्वाही देतो। आणि जयसिंग अण्णाच्या रूपाने आपला एक चांगला कार्यकर्ता, निस्वार्थी कार्यकर्ता हा याच्यासाठी सगळ्यांनी 5 तारखेला मतदान करून 7 तारखेला गुलाल उधळायचा आहे ही आपल्याला तुम्हाला विनंती करतो। आणि माझे 2 शब्द आणि सगळे आपल्या ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिले सगळ्यांचे मी आपल्या ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो, आमच्या वतीने आभार मानतो। धन्यवाद। सगळं काम आपोआप होईल। उद्या या ठिकाणी शनिवार 24/1/2026 रोजी कैलासवासी लक्ष्मीबाई तुकाराम पिंगळे यांचा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। आणि महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार हरिभक्तपरायण रामराव महाराज डोक यांचा हरिकीर्तन होणार आहे सकाळी 10 वाजता। समस्त ग्रामस्थांनी याची नोंद घ्यायची। आणि यानंतर या ठिकाणी सर्व मित्र परिवाराच्या वतीनं मी उद्योजक सोबतदादा दुर्गुडे यांना विनंती करतो आलेल्या सर्व पाहुण्यांचं आभार आणि ऋण व्यक्त करायचे। आणि यानंतर या ठिकाणी नाश्त्याची आणि उपहाराची सोय केलेली आहे। नाश्ता घेतल्याशिवाय कोणी जायचे नाही ही नम्र विनंती। शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार मादा गाव